होय, तीच स्त्री होती जिला विष पाजण्यात आलं. पती भोजराज यांच्या निधनानंतर तिने सती जावं असं या सो कॉल्ड समाजाने तिला सांगितलं की आपला जाती धर्म आणि परंपरेनुसार तू सती जावं. पण तिने ते मान्य केलं नाही, कारण फॅमिलीच्याही वरती अजून काहीतरी आहे माझ्यासाठी, जे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं तिने सांगितलं. आणि ते म्हणजे श्रीकृष्ण, परमेश्वर माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी मला जीवन जगायचंय. त्यासाठी ती साधू संतांसोबत भजन करायची, कीर्तन करायची आणि भक्तीमध्ये तल्लीन होऊन अभंग रचायचे. परंतु या सो कॉल्ड समाजाला ह्या गोष्टी मान्य नव्हत्या आणि मग वेगवेगळे प्रयोग त्यांच्यावरती सुरू झाले. त्याच्यातला हा एक प्रयोग की त्यांच्या धीराने त्यांच्यावरती वेगवेगळे प्रयोग केले. त्याच्यामधला विष प्रयोग झाला. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे सरेंडर. आणि ज्याच्यासोबत परमेश्वर आहे त्याचं तुम्ही कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करा, तो कधीही सफल होत नाही. का? कारण जे प्रयोग करणारे लोक असतात ते एकटेच असतात आणि नकारात्मक शक्तींचा मोठा बोज घेऊन चालत असतात. आणि जो परमेश्वर भक्ती करत असतो त्याच्यासोबत एकच जी अखिल विश्व, अखिल जगामध्ये, सृष्टीमध्ये नांदणारी जी परमेश्वराची शक्ती आहे ती त्याच्यासोबत असते. त्यामुळे कितीही विरोधी शक्ती निर्माण झाल्या, शेवटी विजय हा परमेश्वराच्या भक्ताचाच होतो. आणि त्या स्त्रीचं नाव आहे संत मीराबाई.